नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज मला ना भाजीला काय बनवावं ते समजत नव्हतं, सुचत नव्हतं. कारण फ्रीज खोलून बघितलं तर एकही भाजी नाहीये. आणि इकडे टीव्हीला छान अशी शॉर्ट रील चालू होती जी आरविशने लावली होती. त्याला ती पाहायला खूप आवडते, त्याच्या पप्पाचा आणि त्याचा डान्स असं. तर मग म्हटलं चला गार्डनमध्ये जाऊन बघूया काय काय भाजीला भेटतंय. कारण घरामध्ये टमाटर पण नव्हते, काहीच नव्हतं. मग गेली गार्डनमध्ये, बघितलं तर टमाटर पिकलेला होता छान, आणि छान असा त्याचा कलर बघा तुम्ही, छान दिसत होता. मग काय पटकन एक टमाटर तोडून घेतला. हिरव्या मिरच्या बघितल्या तर हिरव्या मिरची पण झाडाला लागलेली आहे छान. मग 4-5 हिरव्या मिरच्या तोडल्या झाडाच्या. आणि अशा ना मिरच्या आहेत ना झाडामध्ये लपून बसलेल्या आहेत, त्यामुळे शोधून शोधून काढावे लागतात, असं होतं माझ्या बाबतीत. आणि मग हिरव्या मिरच्या मस्त तोडून घेतल्या. त्यानंतर म्हटलं बघूया पुढे अजून भाजीला काय भेटते. एक तर वांगे ऑप्शन, तर 2 ऑप्शन माझ्याकडे आहे. एक म्हणजे असे हिरवेगार मस्त दोडके, आणि दुसरं ऑप्शन आहे वांगे. तर वांगे मी कालच काढून काकांना दिले होते. आमच्या इथे जे काका राहतात त्यांना मी भरपूर वांगे काढून दिले होते, त्यामुळे वांगे नसणार याचा मला अंदाजा होता. पण मग दोडक्यांचं माहिती होतं की 2-3 दोडके तरी निघतील भाजीपुरते. मग मी जेव्हा बघितलं तर जवळजवळ 3 दोडके मी झाडाचे तोडले. आणि ते खूप असे कवळे, एकदम म्हणजे एकदमच फ्रेश कवळे होते. आणि काही दोडके खराब झालेले होते झाडांना, ते पण मी काढून फेकले. आणि इकडे बघा तुम्ही टमाटर, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर दोडके, आणि हा जी हिरवी दिसते ते काकडी आहे. तर ती काकडी पण मी झाडातून काढलेली होती. आणि काकड्यांचं कसं असतं, वेलींना ना ती जमिनीला लागते आणि वेलींमध्ये ती दिसत नाही, लपून बसलेली असते. मग त्यामुळे ही बघा एवढी मोठी काकडी झाली तरी मला कळलं नाही. म्हटलं चला आता डाळ दोडका करूया आपण. मग किचनमध्ये गेल्यानंतर दोडके स्वच्छ धुतले, त्याच्यावरची साल काढली. त्यानंतर मग दोडका एवढा कवळा होता की तो पटापट कट केला जात होता. मस्त दोडका आणि डाळ करायचा विचार केला होता मी. दोडका मस्त कट करून घेतला. नंतर कांदा आणि आपल्या गार्डनमधून काढलेले टमाटर, हिरवी मिरची, हे सगळं कट करून घेतलं. आणि मी भाजीला फोडणी घालायची तयारी केली. ऑलरेडी मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती, त्यामुळे मग मला कसं सोयीस्कर झालं पटकन भाजी टाकण्यासाठी. मग मस्त राई तडतडली, त्याच्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, टमाटर, कांदा, ह्या सगळ्या गोष्टी छान मी गोल्डन ब्राऊन कलरच्या करून घेतल्या. आणि मग भाजीला फोडणी घातली. आणि भाजी एवढी टेस्टी झाली होती, एवढी छान चव होती त्या भाजीची. असं वाटतं ना हे सुख खरंच खूप भारी आहे की आपल्या गार्डनमधून पटापट भाज्या काढायच्या, तोडायच्या आणि लगेच बनवायच्या. आणि एवढा फ्रेश भाजीपाला मी कधीच नाही पाहिलेला माझ्या लाईफमध्ये. हा पहिल्यांदा मी अनुभव घेते आहे. इकडे हळद टाकली होती मी. तर मंडळी, इकडे बघू शकता तुम्ही, डाळ दोडक्याची भाजी छान तयार झाली होती. नंतर होती वेळ कोथिंबीर टाकायची. मग कोथिंबीर पण मस्त कट करून टाकली त्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर असा रंग आला होता भाजीला. आणि मला आनंद वाटत होता, कारण डाळ दोडका बनवला होता मी. आणि हा दोडका मी पहिल्यांदाच बनवला घरामध्ये. ॲक्च्युली जे पण काही भाजीपाला येतो तो मी सगळं वाटून देत असते. कधी म्हणजे इकडे सवयकर काकांना दे, कधी म्हणजे पियुषच्या मम्मीला दे, कधी संगीता बहिणींना दे, असं सगळं मी भाजीपाला वाटते. कारण मी घरीच नसते जास्त, त्यामुळे मग मला असं पटकन बनवायला पण काही होत नाही. पण म्हटलं आज मस्त सुक्का डाळ दोडका बनवते. आणि तो मी बनवला पण, कारण विशालला डाळ दोडका खूप जास्त आवडतो. आणि मी काकडी चिलून घेत होते, कट करायची होती, जेवायला बसायचं होतं म्हणून. पण इकडे खूप छान छान गाणी लावली होती विशालने, आणि मस्त आम्ही गाणी एन्जॉय करत होतो. नंतर सगळी काकडी मी छान कट करून घेतली. एक काकडी खूप कडू निघाली म्हणून तिला फेकून दिलं. आणि मग नंतर आम्ही जेवण वाढून घेतलं. इकडे तुम्ही बघू शकता भाजी आमची डाळ दोडक्याची. आणि विशाल तर खुश होते, कारण त्यांची फेवरेट आहे ही भाजी. तर मग इकडे चपात्या पण करून घेतल्या सोबतच. आणि मग ताट वाढून घेतली डाळ दोडक्याची भाजी सोबत, मस्त गरमागरम चपात्या, आणि त्यासोबत होता काकडी. असं आमचं दुपारचं जेवण होतं. आणि मस्त पोटभर जेवण करून झाल्यानंतर आम्ही दोघांना पण थोडा वेळ आराम केला. आणि हो, माझी नानी येणार होती, तिकडे पण मला जायचं होतं. म्हणजेच माझ्या पप्पांच्या घरी. नानी कोणतं तुम्हाला माहिती आहे, नाशिकला राहते माझी नानी, त्या पण आल्या होत्या. तर मग तिकडे पप्पांच्या घरी जाऊन मस्त आम्ही टाइम स्पेंड केला. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.